पनवेल महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 5 मधून उद्धव ठाकरे गटाच्या व महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार लीना गरड यांनी दणदणीत विजय मिळवत राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधून घेतलं आहे। सत्ताधारी गटाच्या दिग्गज नेत्यांची फौज मैदानात उतरवूनही मतदारांनी लोकशाही मार्गाने परिवर्तनाचा कौल दिला असल्याचं या निकालातून स्पष्ट झालं आहे। लीना गरड यांच्या विरोधात आमदार प्रशांत ठाकूर, परेश ठाकूर, रामशेठ ठाकूर, जयम म्हात्रे, अरुण भगत यांसारख्या मोठ्या दिग्गजांची ताकद लावण्यात आली होती। मात्र जनतेच्या आशीर्वादाने आणि प्रभागातील स्थानिक प्रश्नांना हात घालत लीना गरड यांनी हा विजय खेचून आणला। या विजयामुळे प्रभाग क्रमांक 5 मध्ये महाविकास आघाडीची ताकद अधिकच मजबूत झाली असून हा विजय लोकशाही जनतेचा विश्वास आणि संघर्षाचं प्रतीक मानला जात आहे। यावेळी लीना गरड बोलताना म्हणाल्या, माझा पराभव करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर, परेश ठाकूर, रामशेठ ठाकूर, जयम म्हात्रे, अरुण भगत अशा अनेक दिग्गजांची या ठिकाणी फिल्डिंग लावण्यात आली होती। परंतु प्रभाग क्रमांक 5च्या जनतेच्या आशीर्वादाने मी नगरसेवक म्हणून निवडून आले आहे। हा विजय माझा नसून माझ्या सर्व सहकाऱ्यांचा, कार्यकर्त्यांचा आणि प्रभाग क्रमांक 5च्या जनतेचा आहे। मी या सर्वांची शतशः ऋणी आहे। निवडणुकीदरम्यान ज्या ज्या प्रश्नांवर मी लढले त्या सर्व प्रश्नांवर आता 24 तास काम करून जनतेला न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार आहे। पनवेल महानगरपालिकेने नागरिकांवर लादलेला अन्यायकारक टॅक्स जो एक प्रकारचा जिजिया कर आहे तो रद्द करण्यासाठी मी सभागृहामध्ये ठामपणे आवाज उठवणार असून जवळपास 25,000 नागरिकांना यामधून दिलासा देण्यासाठी प्रयत्न करणार आहे। या निवडणुकीत मला मदत करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे, माझ्या वरिष्ठांचे आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या जनतेचे मी मनापासून आभार मानते। फोन, परेश ठाकूरचे फोन, मंत्र्यांचे फोन की फॉर्म कसा करून बाद करा, पण पुढच्या व्यक्तीने पण काही फॉर्म चुका केल्या होत्या त्याच्यामुळे त्यांचा फॉर्म रद्द होणार होता, दोघांचा बाद झाला असता। तर हे सांगितलं गेलं की तुझा पण होऊ दे, त्यांचा पण होऊ दे, पण ते आलेल्या पाहिजेत, इथपर्यंत गेलं होतं। पण आपल्या बाबासाहेबांच्या संविधानामुळे आणि सर्वांच्या आशीर्वादामुळे आपला फॉर्म वैध ठरवण्यात आला आणि आपण निवडणुकीला उभे राहिलो। आणि पुढून त्यांनी खूप लक्ष दिलं की आमचा पॅनल कसा येणार नाही, त्यांनी खूप प्रयत्न केले। आपल्या पॅनलच्या लोकांवर जाऊन पैशांचा वर्षाव करून पाकिट जड पाकिट वाटली भरपूर। पण जनता सुज्ञ आहे, त्यांना माहिती आहे मॅडमचं काम काय आहे। आम्ही सांगायचो जनतेला, तुम्हाला जड पाकिट येतील, पण मला आता करायचं बिल किती जड आहे, किती मोठं आहे, तुम्ही ह्याचा नक्की विचार करा। नक्कीच आपण एक मुद्दा प्रामुख्यानं म्हणजे निवडणुका तर आता येतील जाते तो विषय नाहीये, पण एक मुद्दा प्रामुख्याने पूर्ण पनवेलकरांच्या जनतेच्या लक्षात आणून दिलाय तो म्हणजे आपला टॅक्स कर। त्या टॅक्स करांबद्दल आमदार साहेबांनी देखील आता पाठीमागच्या काही दिवसापूर्वी सांगितलं की टॅक्स म्हणजे जर सरकारकडे, महानगरपालिकेकडे पैसाच येणार नसेल तर आपण विकास कसा करणार आहे। हे आमदारांना एवढंही कळत नाहीये की आम्ही टॅक्स पूर्ण कॅन्सल करा, माफ करा, कधीही बोललो नाहीये। आमची मागणी काय आहे की टॅक्स किती लागला पाहिजे ते आपण अभ्यास करा ना। आपल्या कायद्याचा टॅक्स लावा, कायदा काय सांगतो 129 अ कलम जर तुम्ही लागू केला तर 100% टॅक्स लागतच नाही आपल्याला। आपल्याला पहिल्या वर्षी 1.5 वर्ष जो जुना टॅक्स असतो ग्रामपंचायतचा तो लागू झाला पाहिजे, मग 20%, मग 40%, मग 60%, मग 80%, मग 100% असा हा कर लागला पाहिजे। हा रूल आहे, कायदा आहे, हे काय आपण वेगळं काय सांगत नाहीये। आमची मागणी आहे तुम्ही कायद्यानुसार कर लावा, जनतेचा आपोआप 65% कर कमी होतोय। पण हा आपल्याला बेकायदेशीर कर लावलेला आहे, जिजिया कर लावलेला आहे, त्याला आम्ही विरोध केलेला आहे। आता तुम्ही नगरसेवक झालात, हा मुद्दा तुमचा नगरसेवक होण्याच्या अगोदर देखील होता। नगरसेवक झाल्यानंतर आता तुम्ही सभागृहामध्ये हा मुद्दा उचलणार आहात? नक्कीच आम्ही ह्या विषयावर आतापर्यंत काम केलेलं आहे, पुढेही करणार आहोत। आम्ही आतापर्यंत जे काम केलंय त्याचा रिझल्ट असा आलेला आहे की 300 मालमत्ताधारकांना ही सवलत मिळालेली आहे। सोबतच 2 सोसायट्या ज्या होत्या सेक्टर 11 मधली, सेक्टर 12 मधली, तर संपूर्ण सोसायटीला ही सवलत मिळणार आहे, फक्त इम्प्लिमेंटेशन बाकी आहे। म्हणजे स्वतः बीजेपीचेच म्हणता येईल आशुतोष कुंभकोणी जे ॲडव्होकेट जनरल आहेत त्यांनीच स्वतः त्यांचा अहवाल, एक्सपर्ट ओपिनियन दिलेला आहे आम्हाला। आता लिहिलेलं आहे की ज्या प्रॉपर्टी असेसमेंट झालेला आहे ग्रामपंचायत त्यांना ही सवलत मिळालीच पाहिजे, हे लेखी त्यांनी दिलेलं आहे। त्याच्यामुळे 25,000 मालमत्ताधारकांना आता ही सवलत मिळणार आहे, फक्त इम्प्लिमेंटेशन बाकी आहे। नक्कीच आपण ज्या मुद्द्यांवरती खरं तर निवडणूक लढलात या मुद्द्यांचा आपण रोडमॅप कसा केला, आता कसं तुम्ही हे प्रश्न सोडवणार नागरिकांचे? आम्ही आतापर्यंत रस्ते, लाईट, पाणी हे विषय प्रत्येक वेळेस आम्ही आंदोलने केलेली, मोर्चे केलेले, लोकांना सुविधा दिलेली आहे, जनतेला माहिती आहे। पण जो ज्वलंत विषय मालमत्ता कराचा त्याच्यावर आम्ही काम करतोय आणि करत राहणार आहे, पुढे आम्ही त्याच्यावर यशस्वीपणे काम करणार आहे, प्रत्येकाला ही कर सवलत मिळवून देणार आहे। इतकं भरभरून तुम्हाला जनतेने प्रेम दिलं, जनतेचं कसं आभार व्यक्त कराल आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये ज्यांनी तुम्हाला साथ दिली, सपोर्ट केला, समर्थन दिलं, त्यांचे आभार कशा प्रकारे व्यक्त व्हाल? जनतेने आमच्यावर विश्वास ठेवला आणि आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल सर्व जनतेचे मी मनापासून आभार मानते। हा विजय माझा नाही तर हा विजय जनतेचा आहे
आणि महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष, सर्व पक्ष आम्ही एकत्र लढल्यामुळं ते सहकार्य आम्हाला सर्वांचं मिळालं. त्याच्यामुळे सर्व मी आपले शेकापचे नेते असतील, बाळूशेठ, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, मनसे असेल, शिवसेना असेल, सर्वांचे मनापासून मी आभार मानते. तर ह्या होत्या नवनिर्वाचित नगरसेविका लीनाताई गरड. ताई, पुन्हा एकदा आमच्याकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलंय की टॅक्सचा जो मुद्दा आहे ते निवडणुकीच्या पूर्वीच्या पद्धतीने, आक्रमक पद्धतीने ते मांडत होत्या, बोलत होत्या, त्याच पद्धतीनं ते सभागृहामध्ये देखील आता उद्या गेल्यानंतर त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे. मी अमोल कोळेकर पाटील, आपले कॅमेरामॅन सोमनाथ खिलारे सर. धन्यवाद.